मैं हूं आपके साथ अनम और आप देख रहे हैं STS टाइम्स की रिपोर्ट। आइए दिखाते हैं इस वक्त की बड़ी खबर। चालान काटने को लेकर रिक्शा चालकों में आक्रोश, ट्रैफिक पुलिस को सौंपी शिकायत। भिवंडी शहर में पिछले 2 दिनों से ट्रैफिक पुलिस द्वारा रिक्शा चालकों पर अन्यायपूर्ण रूप से भारी चालान लगाए जाने के चलते रिक्शा चालकों में तीव्र आक्रोश देखने को मिल रहा है। इस कार्रवाई के विरोध में रिक्शा संगठन के पदाधिकारियों ने भिवंडी ट्रैफिक विभाग के सहायक पुलिस आयुक्त शरद ओहल के कार्यालय के बाहर जोरदार प्रदर्शन किया। प्रदर्शन कर रहे चालकों का आरोप है कि शहर के राजनौली नाका और अशोक नगर इलाके में ट्रैफिक पुलिस द्वारा यदि रिक्शा में अतिरिक्त यात्री पाए जाए, चालक के पास यूनिफॉर्म न हो या ड्राइविंग लाइसेंस न हो तो सीधे परमिट न होने के आरोप में मोटर वाहन अधिनियम की धारा 66-192 के तहत 11,500 का चालान काटा जा रहा है। पिछले 2 दिनों में इस तरह की 20 से अधिक कार्रवाई की गई है, जिससे चालकों में भारी नाराजगी फैली है। इस संबंध में रिक्शा संगठन के गिरीश जवेरी और कॉमरेड विजय कामठे के नेतृत्व में एक प्रतिनिधि मंडल ने सहायक पुलिस आयुक्त शरद ओहल से मुलाकात की और इस अन्यायपूर्ण कार्रवाई को तुरंत बंद करने की मांग की। गिरीश जवेरी ने चेतावनी दी कि यदि इस कार्रवाई को रोका नहीं गया तो रिक्शा संगठन सड़कों पर उतरकर तीव्र आंदोलन करेगी। कॉमरेड विजय कामले ने कहा कि जिन रिक्शा चालकों के पास जरूरी दस्तावेज नहीं है, उनके खिलाफ नियमों के अनुसार कार्रवाई की जानी चाहिए। इसमें किसी को आपत्ति नहीं है, लेकिन जिस तरह से मोटर वाहन अधिनियम की धारा 66-192 के तहत बिना परमिट का मामला बनाकर सीधी कार्रवाई की जा रही है, वह कानून का उल्लंघन है और अन्यायपूर्ण भी है। नेमकी कुठली कारवाई करतात रिक्षावाल्यांवरती आणि ते कारवाई करताना रिक्षावाल्यांना काय सांगतात? ऍक्च्युअली ते रिक्षावाल्यांना काय त्यांना स्वतःलाच माहिती नाही की आपण काय कारवाई करतोय। आता आम्ही ज्या 2 अधिकाऱ्यांना भेटून आलो, मी कोणाचं नाव घेत नाहीये, त्या 2 अधिकाऱ्यांना 66-192 ची व्याख्याच माहिती नाहीये, मी काय कारवाई करतोय। त्यांना आम्ही विचारलं, साहेब कसली कारवाई? बोले एक्सेस पॅसेंजर, तुम्ही अतिरिक्त प्रवासी भरलेला म्हणून 66-192। त्यांना आम्ही समजून सांगितलं की 66-192 ची कारवाई नाहीये। मोटर व्हेकलमध्ये 3 पद्धतीने अशी कारवाई होते। मोटर व्हेकल मी नाही बनवला, कायदा बनवलाय, त्याच्यामध्ये 125-177 चा अर्थ आहे चालकाला अडथळा। त्याच्यानंतर महाराष्ट्र मोटर व्हेकल ॲक्ट 1989 च्या कलम नंबर 21 च्या सबसेक्शन 20 मध्ये आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आणि रोड ऑफ रूट रेग्युलेशन मध्ये 26 नंबरच्या कलमामध्ये ऑब्स्ट्रक्शन ऑफ द ड्रायव्हर अशी ती अतिरिक्त प्रवासीची कारवाई आहे। आमचं म्हणणं काय, ज्याचं परमिट संपलेलं आहे, ज्या गाडीचा माईबाप नाही, इन्शुरन्स नाही, फिरत, त्याच्यावर कारवाई करणार, तुमचं स्वागत आहे, तुमचं स्वागत आहे। पण ही कारवाई चुकीची आहे आणि ही दादागिरीवाली कारवाई आहे। ही दादागिरी सहन नाही करणार रिक्षावाले। 15-15 हजार आणणार कुठून आम्ही? कायदा सोडून कारवाई करतात, कायदा सोडून आहे। आणि जुन्या IPCच्या कलम नंबर 208 मध्ये जे बेकायदेशीर हुकुमनामा देऊन तुम्ही आम्हाला बेकायदेशीर रक्कम भरायला भाग पाडताय ना, 208चं पण तुम्ही उल्लंघन करता ते जुन्या IPCचं। नेमकं काय प्रकरण आहे? एवढे रिक्षावाले एकत्र येऊन आज एकत्र आले, काय नेमकं प्रकरण? आमचं इथे येण्याचं प्रयोजन असं आहे की 2-3 दिवसापासून भिवंडीच्या वाहतूक शाखेकडनं 66-192 जी कारवाई करण्यात येत आहे, त्या कारवाईचा निषेध आणि विरोध करण्याकरता आम्ही इथं आलेलो आहे। तो विरोध असा आहे की जी गोष्ट कायद्यातच नाही आहे, त्या गोष्टींचे हे लोक अतिरिक्तपणा आमच्यावर लादत आहेत। तो कसा, तर ह्यांनी आता एक्सेस पॅसेंजर म्हणजे रिक्षामध्ये जर 4 प्रवासी असतील तर त्याला एक्सेस पॅसेंजर 125/177 ची मोटर व्हेकल प्रमाणे कारवाई व्हायला पाहिजे, पण ह्यांनी यांच्या मनाला वाटेल ती कारवाई करतात, म्हणजे 66-192 ची कारवाई करतात। मोटर व्हेकल ॲक्ट 1988 मध्ये 66-192 ची व्याख्या अशी आहे की जर कार्यक्षेत्राच्या बाहेर परमिट संपलेलं आहे आणि आम्हाला जे प्रयोजन आहे प्रवासी वाहतूकचं, त्याच्यात जर आम्ही गुड्स व्हेकल भरलं तर त्याला 66-192 बोलतात। यांच्या अधिकाऱ्यांना 66-192 ची व्याख्या समजत नाही। त्याच्यानंतर आम्ही जेव्हा गाडी सोडवायला जातो तर मोटर व्हेकलच्या 207 प्रमाणे सबसेक्शन 2 प्रमाणे गाडीचा दस्तावेज जमा करून गाडी सोडता येते, त्यालाही ते लोक विरोध करतात। म्हणजे तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे तुम्ही कायदा वळवणार का? म्हणून त्या निषेध करण्यासाठी कांबळे साहेब आम्ही सगळे रिक्षावाले इकडे आलो आहे। आम्ही आता कुठलं निवेदन आणलेलं नाही आहे, आम्ही फक्त तोंडी ACP साहेबांना आमची बाजू मांडणार आहे आणि त्याच्यानंतर मग आमच्या सर्व वरिष्ठांची आम्ही चर्चा करून पुढची रूपरेषा तुम्हाला कळवणार। मग त्याच्यामध्ये भिवंडी मन पण असू शकते, ते आम्ही ठरवल्यानंतर तुम्हाला आम्ही कळवू। प्रशासनाने अगर यावर कारवाई या काही ठोस विचारणा केला तर त्यावर काय तुम्ही काय? आता आम्ही ACP साहेबांना आम्ही तर भेटायला आलेलो आहे, कारण आम्ही खालच्या अधिकाऱ्यांना भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं की वरून आम्हाला आदेश आहे, आदेशाची प्रत त्यांच्याकडे नाही, पण त्यांनी सांगितलं की ACPची ऑर्डर आहे, म्हणून आम्ही आता इथे ACP साहेबांना भेटायला आलेलो आहे। ACP साहेब त्यावर मार्ग काढतील अशी अपेक्षा आहे। जर ते काढत नसतील आणि त्यांना जर असं वाटत असेल की आम्ही कायदा खिशात घेऊन बसलो आणि वाटेल तसा कायदा वापरू शकतो, तर
मात्र हे आंदोलन जे आहे हे तीव्र करण्याचं आम्ही ठरवतो आहे. ते हे आंदोलन तीव्र करताना ते कशाही प्रकारचं असू शकतं, रिक्षा बंदचं पण असू शकतं किंवा मोर्चे आंदोलनाचं पण असू शकतं, पण या बाबतीत आता रिक्षावाले शांत बसणार नाहीत हे मात्र नक्की आहे. ठीक आहे, एकदा परत लावा.